अरे हो वीरू, पण मला आईशी बोलायला हवं एकदा. नाही, मी प्रयत्न करते ना तिला कन्व्हिन्स करण्याचा. हो, मी कळवते तुला. ओके, चल बाय. आकांक्षा, आज उद्याकडे तुला जर वेळ झाला ना तर साड्या आणि लॉन्ड्रीतनं. हा, घे चहा घे. आकांक्षा, काय लक्ष कुठे? लॉन्ड्रीत मी साड्या टाकल्या ड्रायक्लिनिंग साठी, त्या आणशील का? वेळ झाला तुला तर. आई, अगं तू रिक्वेस्ट कसली करतेस? ऑर्डर कर ना सरळ. काय झालं? अशी का बघतेस? मला वाटतं की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. कशावरून? तुझं वय काय ग? तू जितक्या वर्षांची आहेस ना तितकी वर्ष ओळखते मी तुला. आई, मला एनओसी हवंय. एनओसी? नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. कशाला बुवा नो ऑब्जेक्शन? अगं आई, काय आहे, वीरूच्या सिनेमाचा रिलीज आहे कोल्हापूरमध्ये. मोठा प्रेस शो करायला लागेल. सगळं ऑर्गनाईज करायला त्याला माझी खूप मदत होणार आहे. आणि तो खूप वेळा विचारतोय, ग येतेस का येतेस का. अगं पण तुझी इकडची कामं सोडून नाही आहेत, ती तितकी महत्वाचीच नाही आहेत तुझ्या दृष्टीनं. वीरूच्या प्रेस कॉन्फरन्सच्या तुलनेत. बरोबर? हो. पण आकांक्षा, कोल्हापूरला जाऊन यायचं म्हणजे 4 दिवसांचा प्रश्न आहे फक्त. त्यात 3 रात्रीही आल्या. आकांक्षा, तुला माझा निर्णय हवा आहे की तुझ्या निर्णयाला अनुमोदन? आई, तू हल्ली घरातही सरकार दफ्तराची भाषा बोलायला लागलीस. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला तुझा निर्णय हवाय. मग मला असं वाटतं की तू जाऊ नयेस. का? नाही, मला माहिती आहे तू माझी कारणं मोडून काढशील, कारण तू मनातून जायचाच निर्णय घेतलेला आहेस. मग आपल्यात वाद निर्माण होईल, कटुता येईल, आणि मला ते नकोय. मलाही नकोय. कटुता कुणालाच नको असते. पण तरी सुद्धा मी माझं मत मांडणार आहे. पण उद्या जर काही बरं वाईट झालं तर त्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटायला नको. अगं आई, काय होणार आहे? आम्ही दोघं लहान होत का आता? आई सांग ना प्लीज. मी जाऊ का? आकांक्षा, एकतर वीरू विवाहित आहे. मग माझं पूर्ण ऐकून घे. एकतर वीरू विवाहित आहे. तुझी आणि त्याची खूप जुनी मैत्री आहे. घरापासून लांब जातेस. वडीलधार माणूस कोणीही तुमच्या बरोबर नाही. राहणारेस कुठे? ऑफकोर्स हॉटेलमध्ये, सेपरेट. प्रीती येणार आहे तुमच्या बरोबर? माहित नाही. विचारलं नाहीस तिला? नाही. विचारावंसही वाटलं नाही? आई, तू कुठल्या काळात वावरतीयस? माझ्यावर विश्वास नाही का तुझा तेवढा? आई सांग ना, जाऊ मी? मुलीची जात आहे. स्वतःला सांभाळ. डोंट वरी, रिलॅक्स. I wish I could.
क्या बात अरे तू इथे आहेस, मी तुला पाहिलंच नाही. आहे? धंद्याचा विचार असेल डोक्यात. टोंबणा कळला बरं का. पण काय करू रे, आजच से मजबूर हूं. काय वाचतोयस काय? कवितांचं पुस्तक आहे. ऐ ग बाबा, अहो तुम्हाला कविता आवडत नाही ती गोष्ट ठीक आहे, पण त्यासाठी चेहरा एवढा काय वाईट करायची गरज नाहीये. निशांत, तू कधी कडू औषध तोंडात घेतलंयस का? हो का? चेहरा असा होतो, करावा लागत नाही. हा. तुम्ही कधीतरी कविता वाचल्यात का? एरंडेल घेईन त्याच्यापेक्षा. घ्या, नक्की घ्या, डेफिनेटली घ्या, कारण त्यांनी कोठा साफ होतो. पण तसंच मन साफ करणारं एखादं टॉनिक असेल तर तेही घ्या. तेव्हा निशांत बाबा. प्लीज, मला वाद नकोय. ओके. बरं झालं मला तू इथे भेटलास. माझं तुझ्याकडे एक काम आहे. बाबा, अहो. माझं तुझ्याकडे काम आहे. ओके, बोला. रेश्मा कधी भेटली होती का? आलात बॅक टू स्क्वेअर वन. नाही, एवढ्यात नाही भेटली. तुमचं भांडण वगैरे काही? नाही, घाबरू नका, तसं काही झालं नाही. मग हरकत नाही बाबा. बरं, तू तिला कधी फोन वगैरे करतोस की नाही? ती करते. अरे तूही करत जा. ती करते. बरं, जाऊ द्या. काम काय ते बोला. काम असं आहे, रेश्मा तुझ्याबरोबर फोनवरती जर कधी लग्नाबद्दल बोलली तर तिला तू मूर्खासारखा ह म्हणू नकोस. का? मूर्खासारखं तिला हो असं म्हणू नकोस. नक्की. बाबा, हो, तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतंय का? मला कळतंय. अहो, कालपर्यंत तुम्हीच मला सांगत होता की तिला स्वतः गुंतव हे नवीन काय? सांगतो ना, पण आज मीच तुला सांगतोय की तिला तू हो सुद्धा म्हणू नकोस आणि नाही सुद्धा म्हणू नकोस. नाही, एक मिनिट, मला साधारण काही कळलं नाहीये, डायजेस्ट होत नाहीये. होई बोलू नकोस आणि नाही बोलू नकोस म्हणजे काय? हो, मला जरा नीट समजावून सांगा, मला हे कळत नाही. सांगतो, तुला सांगूनच टाकावं. हा. निशांत, काय माहितीये, मी एक प्लान करतोय टेक्सटाईल प्रोजेक्टचा. अहमदाबादची पार्टी आहे. पैसा बराच घालावा लागेल. मनोज कपाडिया घालेल म्हणा. त्याला ती गुंतवणूक काय फारशी नाहीये, कारण त्याचा जीव त्याच्या पोरीत गुंतलाय आणि तिच्यासाठी तो काय वाटेल ते करायला तयार आहे. काय काय चाललंय? तुम्ही मला आणि रेश्माला पटावरच्या प्यादांसारखं वापरणार आहात? म्हणजे काय निशांत, हे असंच चालतं. तुम्ही आईशी लग्न केलं ती माझी चूक झाली. चूक नाही म्हणजे तिच्याबरोबर मी संसारात सुखी आहे, पण सासरकडून मला काही मिळालंच नाही ना. शी. अरे शी काय याच्यामध्ये? तू रिच फॅमिलीज मध्ये जाऊन बघ, हे असंच चालतं आणि हे असंच चालायला हवं. मला वाटतं मी माझं कविता वाचन कंटिन्यू. निशांत, ऐक माझं. हे बघ, तुला आज तुझे वडील पैशाचे लोभी आहेत असं वाटेल. आहेतच.
ठीक आहे, पण माझ्या पश्चात उद्या तुझ्या ह्या संबंध सोसायटीमध्ये तुझं नाव कॉर्पोरेट पर्सनॅलिटीज म्हणून जेव्हा घेतलं जाईल ना, त्यावेळेला तुला कळेल. माझं नाव त्या कॉर्पोरेट पर्सनॅलिटीज मध्ये घेतलं जावं असं मलाही वाटतं, पण त्याच्यासाठी हा जो मार्ग आहे ना बाबा, एक मिनिट निशांत, एक मिनिट. सध्या तू एकच कर, तू तिला हो सुद्धा म्हणू नकोस आणि नाही सुद्धा म्हणू नकोस. हा आपला प्रोजेक्ट आहे ना, तो एकदा थ्रू होऊ दे, मग काय. मग काय मीटिंगला सुरुवात करायची? पण सर मीटिंगच्या अगोदर चहा सांगू ना? खरं म्हणशील ना तर आत्ता नकोय. नाही सर, घ्या ना प्लीज. नाही काय आहे, त्याशिवाय मीटिंगला सुरुवात झाली असं वाटतच नाही. ओके ओके कॅरी ऑन. 3 चहा पाठवून द्या, साखर कमी. हां, तर सुधा मॅडम व्हीसी झाल्यामुळे आता प्रिन्सिपल कोण असा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. बरोबर आहे. तर तुम्ही दोघांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. ओके सुधा, तुला काय म्हणायचंय? सर, मला तुम्हाला काहीतरी सुचवायचं आहे. बोल ना. सर, सुनंदाला एक प्राध्यापिका आणि एक व्यक्ती म्हणून मी अतिशय जवळून ओळखते. ती एक यशस्वी प्राध्यापिका तर आहेच, पण विद्यार्थीप्रिय सुद्धा आहे. विद्यार्थ्यांवर तिचा दरारा आहे. तिच्यापासून जरा 2 हात ते लांबच असतात. नाही, पण एखाद्या कमी अनुभवी प्राध्यापिकेला नेमण्यापेक्षा जर आपण निमकर सरांनाच विचारलं तर. नाही दाणे, निमकर सर माझे अतिशय जवळचे स्नेही आहेत, विद्यार्थीप्रिय सुद्धा आहेत. पण विद्यार्थ्यांवर त्यांचा कितपत दरार आहे याबद्दल जरा मी साशंक आहे. नाही, माझी खात्री आहे की विद्यार्थी त्यांना अजिबात घाबरत वगैरे नाहीत. हो, पण सुनंदा मॅडम पेक्षा निमकर सर नक्कीच जास्त अनुभवी आहेत. नाही, यू आर राईट. म्हणजे अनुभव आणि लोकप्रियता या दोन्ही कसोट्यांवरती निमकर सर अगदी 100% उतरतात. पण जबाबदारी आणि बांधिलकी या दोन्ही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण मी सुनंदाला प्रिन्सिपल पदासाठी नाही सुचवते सर. मग मी तिचं नाव व्हाईस प्रिन्सिपल पदासाठी सुचवते. म्हणजे एक 6 महिने, वर्षभर. नाही, पण एखाद्या कमी अनुभव असलेल्या व्यक्तीला एखादं महत्वाचं पद मिळालं तर जुन्या लोकांचा संघर्ष होतो, विरोध होतो. तसा झाला तर. अरे, क्रिकेट खेळणाऱ्यांनी उन्हाचा त्रास होतो अशी तक्रार करून नाही चालत. अरे, दिवसभर बॅटिंग करायची तर उन्हात फिल्डिंगही करायलाच हवी. तसंच जबाबदारी स्वीकारण्याने विरोधाला तोंड देणं आणि येणाऱ्या आरोपांना यशस्वीपणे मुकाबला करणं ही जबाबदारी घ्यायलाच हवी. ते ठीक आहे, पण मला एक सांगा, सुनंदाला व्हाईस प्रिन्सिपल केलं तर मग प्रिन्सिपल कोणाला कर? तुमच्याकडे. काय? मी? सर, निवृत्त होताना तुम्ही मला म्हणाला होतात, वेळ पडली, गरज पडली तर मी केव्हाही तुझ्या मदतीला उभा आहे. आणि सर, तुम्ही दिलेल्या शब्दाला जागता असा तुमचा लौकिक आहे. यू आर राईट. इफ यू इन्सिस्ट, आय विल कीप माय वर्ड. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमचं टेन्शन दूर केलं. थँक्यू सर. घरातल्या पैन पैचा हिशेब ठेवते, कधी इकडे तिकडे पैसे ठेवत नाही मी. तरी मला कळत नाही याच्याकडे एवढे पैसे येतात कुठून. बंटीच्या बाबतीत तर माझं डोकंच चालेनसं झालंय. त्याला विचारलं कुठून आणतोस एवढे पैसे, तर नेहमी एकच उत्तर, मी हे चोरलेले नाही, तुम्ही निश्चिंत राहा. निश्चिंत राहा म्हणजे काय माहितीये का सुनंदा, मला अगं कधी कधी खरंच त्याचं पटतं. तू खरं बोलत असणार, तू नसेल आणत चोरून. पण जर त्यांनी अशा तशा मार्गाने जर पैसे आणले असतील तर तो रोज रात्री शांतपणे झोपतो. तशी झोप येईल का त्याला? नाही, मला वाटतं आपण त्याच्यावर पाळत ठेवावी. नाही म्हणजे तो कुठे जातो, काय करतो, त्याचे मित्र कोण आहेत, हे सगळं आपल्याला कळलं नाही का? तुला काय वाटतं हे सगळं माझं करून झालं नसेल? मग
सगळं करून झालं, हाती काही लागलं नाही. माझी फजिती होतं होतं वाचली. मी एकदा केलं त्याचा पाठलाग, चांगला अर्धा तास त्याचा पाठलाग करत होतो. त्याला कळणार नाही अशा बेताने, सेफ डिस्टन्स म्हणतात तसं ठेवून, अगदी कादंबरीसारखा त्याचा पाठलाग करत होतो. व्यवस्थित चाललं होतं सगळं अर्धा तास. म्हटलं आज कळणारच हा कुठे जातो ते. आणि एका पॉइंटला अचानक समोर कोणी नाही. मला कळना गेला कुठे. टॅक्सीतनं गेला, बसमध्ये उडी मारली. मी इकडे तिकडे भांबवून बघतोय, त्या मागून आला. काय क्या ढूंढ रहे हो, क्या ढूंढ रहे हो, काय कपाळ पप्पा करून मी काय उत्तर देणार. बरोबर परीक्षेतही इतके छान मार्क्स मिळवतो ना, काही बोलायला जागाच ठेवत नाही. कॉपी करतो असं म्हणावं तर कॉपी नाही करत, कॉपी करत नाही तो. कारण त्यांनी कॉपी करून दिलं तर त्याला सध्या मिळतात त्याच्यापेक्षा कमी मार्क्स मिळतील. कारण तो अख्ख्या कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त हुशार आहे असं अख्खं कॉलेजच म्हणतं. प्राध्यापक खाजगीत बोलतात, जाहीरपणे सांगत नाही तेवढंच. पण तरीही एवढे पैसे कुठून आणतो तो? एक करून बघूया आपण. तू असं कर, तू नाही, मी 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 करतो. मी त्याच्याकडे 5,000 रुपये मागतो. गरज आहे म्हणून सांगतो. तुम्हाला देईल तो. मित्रांना खाऊ पिऊ घालतो, मला का नाही देणार. आला बंटी झाला. या. अरे वा, आज माझं एकदम तोंड भरून स्वागत. ताई, पुन्हा रागवलेस माझ्यावर? बंटी, तुझं लक्ष आहे का? हो. माझं थोडं काम आहे तुझ्याकडे. काय? मला 5,000 रुपये हवेत. 5? या अंकल, सुबह सुबह मैं ही मिला. खरंच हवेत. मजबुरी आहे. एक 7-8 दिवसात जर मिळाली तर. ठीक आहे, 3-4 दिवसात दिले. थँक्यू. वेलकम. नाही, मी महिनाभरात परत देईन. आलोच.